अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तरीच जन्मा यावे, तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. नाही तरी काय थोडी, स्वान सुकरे बापुडी. जन्मल्याचे ते फळ, अंगी लागो निधीम. नाही तरी काय थोडी, स्वान सुकरे बापुडी. तुका म्हणे भले, तुका म्हणे भले, ज्याच्या नावे मानवले. नाही तरी काय थोडी, स्वान सुकरे बापुडी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. धाव घाली आई, धाव घाली आई. धाव घाली आई, आता पाहतीस काही. धीर नाही माझे पोटी, झालो वियोगी पोटी. तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. नाही तरी काय थोडी, स्वान सुकरे बापुडी. शिवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मनुष्य म्हणून जो जन्माला आलेला प्राणी आहे. त्या मनुष्य जन्माला आलेल्या प्राण्याला मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर काय इति कर्तव्यता आहे, त्या इति कर्तव्याची जाणीव या अभंगातून महाराज करून देत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव गारगोटी सोनाई भुदरगड तालुका पंचकृषी पारायण मंडळ आणि त्या नामोत्सवातील ही आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन हृदयमध्ये करण्याचा प्रयत्न करू. हा चालू असलेला नामोत्सव, त्या उत्सवाच्या मागे दोन महापुरुषाचे आशीर्वाद आहेत बरं का. दत्तभक्त त्या भगवत स्वरूपाशी प्राप्त झालेले अकोलचे कुलकर्णी महाराज आणि वैकुंठवासी तीर्थरूप काजवे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा चालू असलेला नामोत्सव आहे. उल्लेख करण्याचं कारण आहे, कारण हा चाललेला उत्सव आहे. या उत्सवामध्ये
वारकरी कोण नाही, पण वारकऱ्यांचा आशीर्वाद आहे बरं. म्हणून मी 2 नावाचा उल्लेख केला. सप्ताह करणारी जागोजागी मंडळ हरिभक्त परायण असतात, पण हे चालवणारं मंडळ जरी वारकरी नसलं तरी उत्सव चालू आहे बरं. त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान आहे. आमचे वैकुंठवासी हरिभक्त परायण सावंत महाराज, आणि असा हा चाललेला नामोत्सव त्या मंडळींनी तो टिकाव धरून ठेवलेला आहे बरं. पण एखादं सत्कर्म आहे आणि ते सत्कर्म सातत्यानं चालवणं वारकऱ्यांना सुद्धा कठीण आहे बरं. वारकऱ्यांना सुद्धा कठीण आहे. पण या मंडळीने हा चालवलेला उत्सव आहे, त्याच्यामध्ये खंडता नाहीये. हो, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा 1 दिवसाचा उत्सव केला बरं. म्हणून त्या थोर पुरुषांच्या पुण्याईने हा चाललेला उत्सव आहे. तेव्हा या उत्सवाच्या माध्यमातून काहीतरी समाजाला देणं आहे आणि समाजाला काही घेणं आहे बरं. कारण समाजाकरता हे उत्सव केले जातात. समाजाच्या मना मंदिरावरती त्याचा काहीतरी सात्विक परिणाम व्हावा, आणि सात्विक परिणाम झाल्याशिवाय रम्य समाधान आनंदाला नाम भोगायला मिळत नाही बरं. भौतिक युगाची वाटचाल चालू आहे, आणि भौतिक युगाची वाटचाल असताना आज प्रत्येकाला अपेक्षा आहे रम्य समाधानाची. भौतिक साधनाच्या द्वारे रम्य समाधान प्राप्त होणं शक्य कदापि नाही बरं. पण या भौतिक जगतामध्ये जर रम्य समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता त्या परमार्थ साधनेची आपल्याला गरज आहे. प्रत्येकाला गरज आहे, आणि ती संतांनी समाजाला पटवून देण्याचं कार्य केलेलं आहे बरं. कारण ही जी परमार्थाची साधना केली जाते, परमार्थाची साधना करण्याकरता देवानी निर्माण केलेला हा एक स्वतंत्र मानव देह आहे बरं का. स्वतंत्र 84 लक्ष योनी देवानी निर्माण केली. 84 लक्ष योनी निर्माण करत असताना त्या देवाला जाणण्याकरता स्वतंत्र मानव नावाचा प्राणी देवानी निर्माण केलाय. ज्या देवाला जाणण्याकरता मानव प्राणी देवाने निर्माण केला तो मानवच असा काही निघाला. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे इरसाल जातीचा निघाला. त्यांचा शब्द आहे बरं का, माझा नाही. ज्यानं ज्याच्या करता निर्माण केलं त्याच्यावरतीच उलटला बरं का, हा उलटा झाला. मग संतांना वाटलं याची जाणीव आपण या मानवाला करून दिली पाहिजे. देव याची जाणीव करून देणार नाही, त्याची फळं भोगायला लावणार बरं का. त्याची फळं भोगायला लावणार. आज फळ आपण भोगतोय. आपण एखादं जे कर्म आपल्याला दिलेलं आहे ते कर्म जर नीट नाही केलं तर त्याची फळं भोगावी लागतात. त्याच्यामध्ये ईश्वर बदल करू शकत नाही. पण संतांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, आणि ते दयाद्र अंतःकरणाने संत समाजाला समजूत घालू शकतात बरं का. त्याला या मार्गावरती आणू शकतात. म्हणून त्या संतांनी विचार केला, हा प्राप्त झालेला मानवदेह, ज्या मानवदेहामध्ये जी इति कर्तव्यता सांगितली ती इति कर्तव्यता आपण जीवनामध्ये आज केली पाहिजे. पण ती करण्याकरता आज कोणी प्रवृत्त नाही आहे, आणि कोणी करण्याकरता प्रवृत्त नाही म्हणून त्यांना सांगावं असं संतांच्या अंतःकरणामध्ये ही तळमळ निर्माण झाली बरं का.
त्या तळमळीच्या पोटी संतांनी समाजाला हे सांगण्याचं कार्य केलेलं आहे. हा, एखादा मुलगा जर चुकला, त्या मुलाची चूक दुरुस्त करण्याकरता आईच्या अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण होतो बरं का. तसं समाजाविषयी संतांच्या अंतःकरणामध्ये हा कळवळा निर्माण झाला. येतो हिताचा कळवळा. आज आमच्या तुमच्या विषयी संतांना कळवळा निर्माण झाला आणि त्या कळवळ्याच्या पोटी संत समाजाला सांगण्याकरता प्रवृत्त झाले बरं का. का प्रवृत्त झाले? एखादी झालेली चूक ही सुधारणा केली पाहिजे बरं का. सुधारण्याची संधी एकदाच दिली जाते, पुन्हा पुन्हा नाही, पुन्हा पुन्हा नाही. आता मिळालेला जन्म आहे आणि या जन्मामध्ये जर आपण ही जी चूक झालेली आहे, ही चूक जर या जन्मामध्ये दुरुस्त नाही केली तर पुन्हा आपल्याला कोणीही माफ करणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून संतांना सांगावं वाटलं आणि ते संत सांगण्याकरता प्रवृत्त झाले. बाबांनो, आम्हा तुम्हाला प्राप्त झालेला नरदेह आहे. हा नरदेह कशा करता निर्माण केला? त्या भगवंताची भक्ती करण्याकरता देवानी निर्माण केला. मग भगवंताची भक्ती करण्याकरता निर्माण केला, याच्या करताच निर्माण केला, बाकी कशा करता निर्माण केलेला नाही.
दिला देह भजना गोमटा. पण मनुष्याने फक्त भचीच 12 कडी पाठ केली बरं का. भचीच 12 कडी पाठ केली. त्या भचा विचार या जीवाने विचार केला भजना करता नसून भोजना करता दिलाय. फक्त भचीच, याच्या पुढचा विचार जीवाने केला नाही. हा दिलेला जन्म भोगा करताय अशी आज मनुष्याच्या बुद्धीची धारणा झाली आणि हा जीव भोगाच्या माग लागला, भजनाच्या माग लागला नाही. भजनाच्या माग लागले त्याला वेडे म्हणायला लागले. एवढी विपरीतता निर्माण झाली बरं का. हा स्वतंत्र भोगा करता निर्माण केलेली योनी देवानी अनेक प्रकारची आहे, पण मनुष्य योनी ही केवळ भोगा करता निर्माण केलेली नाही बरं का. भोगा करता निर्माण केलेली नाही, त्या भगवंताची भक्ती करण्याकरता हा देह निर्माण केलेला आहे. या मनुष्यपणामध्ये साधी नारायण त्याचं वर्णन पुढे या अभंगामध्ये केलेलंच आहे. म्हणजे अमात्माला हा प्राप्त झालेला मनुष्य जन्म त्या भगवंताची भक्ती त्याची सेवा करण्याकरता मिळालेला आहे. पण माणसं मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर त्या देवाचा दास होण्याच्या ऐवजी माणसं संसाराचे दास झाले. संसाराचे दास झाले. संसाराचे दास होण्यामध्ये पुरुषार्थ नाहीये, पुरुषार्थ नाही. लक्षात ठेवा. आमचे गुरुबंधू एक नेहमी सांगायचे, मनुष्याचा विवाह होतो आणि विवाह ज्यावेळी होतो त्यावेळी तो बोहल्यावरती असतो बरं का. त्यावेळी त्याला काय म्हणतात, नवरदेव. नवर कुठपर्यंत बोहल्यावरती आहे तोपर्यंत नवरदेव. एकदा बोहल्यावरून खाली उतरला ना, चौगाच्या खांद्यावरती जायपर्यंत आयुष्यभर गडीच बरं का. गाढव एका परीनं बरं, गाढव एका परीनं बरं, पण एकदा बोहल्यावरून खाली उतरला की त्याला पुन्हा कोणी आयुष्यात देव म्हणत मुखाचा चाकर झालाशी कावाडी. त्याला व्यवहारामध्ये म्हणाय बिन अधिकारी फुल पगारी, नाही का. बिन पगारी फुल अधिकारी. आयुष्यभर गाढवासारखं राहावं लागतं. इदन्न मम संतांनी वर्णन केले. मी पदरच सांगत नाही बरं.
कारे दास होशी संसाराचा खर खर म्हणजे गाढव. संतांनी भाषा वापरलेली आहे. आपण त्याला काय करू शकत नाही. अभंग तसा सेवेकरता निवडलेला आहे, त्याला इलाज नाही बरं. तेव्हा प्राप्त झालेला नरदेह कशा करता प्राप्त झाला याच्याविषयी या मनुष्य जीवाला भान राहिलं नाही. अगदी मराठी सांगायचं बेभान झाला. बेभान झाला बरं. कशा करता मिळाला जन्म याचं भानच माणसाला राहिलं नाही. माणसं मग शेवटी येतात कधी. आता ऐकायला येत नाही, डोळ्याला दिसत नाही, बोलता येत नाही, घरात बसवत नाही. मग म्हणतात कुठं काय नाही, म्हणजे इजूबाईच्या मंदिरात सप्ताह चालाय जावा म्हणले. 8 ते 10 कीर्तन आहे आणि कीर्तन झाले की जेवणाची व्यवस्था आहे. मग माणसं इकडे येतात बरं का. त्याला मराठीमध्ये म्हणतात रिटायर झाल्यावर, आणि इंग्रजीमध्ये म्हणतात करून करून भागले देवपूजेला लागले. या करण्याला काहीही किंमत नाही बरं का. काही किंमत नाही, लक्षात ठेवा. अरे जिथं काम करण्याच्या लायकीचे नाही तिथं सरकार तुम्हाला हाकलून देतं. ती माणसं देवाकडे चालते. ब्रह्मलीन रंगनाथ महाराज प्रभनिकर गुरुजी सांगायचे. ते म्हणायचे अरे जेव्हा बोलता येत होतं त्यावेळी बायकोशी गुलू गुलू बोलत होता, आणि आता बोलायला येत नाही तेव्हा आता देवाकडे म्हणताय. राम म्हणता येत नाही, लांब म्हणता येते. कातात पडलेले असतात ना, राम म्हणता येत नाही. त्यांचा शब्द ते परखर बोलायचे. बोलता येत होतं त्यावेळी बायकोशी गुलुगुला बोलत होता, आणि आता दात पडल्यानंतर त्या रामाकडे आला. राम म्हणता येत नाही, लांब. तो त्या आयुष्यभर लांब होता, लांबच राहता. अरे ज्याच्या करता जन्म दिला, ज्याच्या करता आपण जन्माला आलो, ते जन्माला येण्यामध्ये जर नाही केलं तर महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा जन्माला न आलेलं बरं. हे महाराज अभंगाच्या पहिल्या Thank you.
तरीच जन्मायावे, दास विठोबाचे व्हावे. शब्दाची रचना करताना महाराजांनी अशी केली, तरीच जन्मायावे. हा जन्माला यायचा आहे ना, जन्माला आलाय ना, त्या विठोबाचे दास व्हा. त्याच्यापेक्षा जन्माला न आलेलं बरं. तुमच्यापेक्षा काय कमी आहेत का इथं म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे जाणीव करून देतात, जो जन्म आम्हा तुम्हाला प्राप्त झालेला आहे त्या विठोबाचं दास्यत्व करण्याकरता, त्याची भक्ती करण्याकरता जन्म प्राप्त झालेला आहे. आणि ज्याच्याकरता हा प्राप्त झालेला तेच या जन्मामध्ये केलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये काहीही करू नये. जन्मा आलो याचा लाभ पद्मनाभ दर्शनी. म्हणजे जन्माला कशा करता यावं, जन्माला येण्याचं कारण काय. काही पाप पुण्याच्या संबंधाने आम्हा तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला, ठीक आहे, पण जो जन्म मिळाला तो कशा करता मिळाला, त्या भगवंताची भक्ती करण्याकरता मिळाला. बरं, आणि ज्या भगवंताची भक्ती करण्याकरता मिळाला त्याच्या करताच्या जन्माचा आपण जीवनामध्ये विनियोग करावा. आणि तो जर विनियोग नाही केला तर महाराज म्हणतात मिळालेल्या जन्माला किंमत शून्य आहे. सांगतो तुम्हाशी
जन्माशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जर या जन्मामध्ये येऊन जर भगवंताची भक्ती नाही केली तर जन्म वाया आहे, वाया, फुकट आहे बर का. जन्माला येणंच फुकट आहे. जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली. भक्ती विन पशु कशाची वाटला. भक्तिवीन पशु कशाशी वाढला, सटवीन नेला कैसा नाही. नाथ महाराज बोललेत, कुणाकडे बघून बोललेत, ज्याने आयुष्यभर परमार्थ केला नाही, कधी देवाचं नाव घेतलं नाही, कधी देवाकडे आले नाही, पुढं वर्णन केले नाथ महाराजांनी. पहिलं वर्णन केले, आयुष्य संपायची वेळ आली तरी ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भक्ती निर्माण झाली नाही, महाराज म्हणतात हे 5वीच्याच दिवशी 7वीनं का यांना नेलं नाही. ही जरी 70 वर्षाची झाली, 80 वर्षाची झाली, 100 वर्षाची झाली तरी त्या वर्षाला काहीच किंमत नाहीये. आणि त्याच्या पुढे वर्णन केले, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुकाशी अरे मुढा. मनुष्य जन्म प्राप्त होऊन त्या मनुष्य जन्मामध्ये जर भक्ती नाही केली तर त्याच्याविषयी संतांचे काय उद्गार आहेत याची ऐकणाऱ्याला तरी लाज वाटावी. पण माणसं ऐकून ऐकून निर्लज्ज झालेत बर का. 1-2 मित्र एकत्र आले आणि ते म्हणले, चल माझ्या बरोबर, मी रोज एका महाराजांच्याकडे पाठाला जातोय. गेले दोघं.
तिथं जाण्याकरता उशीर झाला. उशीर झाल्यानंतर त्या महाराजांनी त्याला रागवलं. तुला वेळेचं भान नाही, कधीही पाठाला येतो. ते ऐकल्यावर तो रागाने तिथून निघून गेला. म्हणजे पुन्हा यांच्याकडे यायचं नाही. तिथून निघाला आणि पुन्हा घराकडे गेला. तो मित्र बरोबर होता. घरात गेल्यानंतर बायकोनी सांगितलं होतं, तुम्हाला तुम्ही गावात गेलाच होता, येता येताना अमुक अमुक वस्तू घेऊन या. त्या रागाच्या भरात आणायची विसरली. विसरल्याबरोबर बायकोने 27 मोजून शिव्या दिल्यावर जणू हारूपाटच. हा शांत होता, ऐकून घेत होता, तटस्थ. तो मित्र म्हणला, अरे महाराज एकदा बोलले तर रागाने निघून आलास, बायकोनी तुला 27 शिव्या दिला, तुला काय वाटत नाही? ते म्हणला, रोजच्याच म्हणा, नवीन एकही नाही म्हणाला. ऐकायची सवय झाल्याला म्हणतात निर्लज्ज. हीच अवस्था मनुष्य जीवाची झालेली आहे. हा, एवढी माणसाच्या बाबतीत संतांनी त्यांची जाणीव करून देण्याकरता एवढे शब्द खालचे वापरले. ते त्यांनाच शोभतात बरं का, ते त्यांनाच शोभतात. की संत महात्मे सांगतात, बाबांनो, प्राप्त झालेला नरदेह आहे आणि या नरदेहामध्ये आपण काय केलं पाहिजे, जे करायला पाहिजे ते केलं तरच या जन्माला किंमत आहे. जर ते नाही केलं तर या जन्माला किंमत नाही. ते करण्याकरताच आपल्याला जन्म मिळालाय. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. कोणाच्या मनात आला असेल, एवढ्या निर्भीडपणाने संत समाजाला कसं काय बोलतात? काय बोलण्याचा अधिकार आहे? कुणी म्हणेल एखादा उपटसंब्या उठून बरं का, तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. जे संत महात्मे आज समाजाला याची जाणीव करून देतात, इति कर्तव्यता सांगतात, ती इति कर्तव्यता संतांनी आपल्या जीवनामध्ये पूर्ण केलेली आहे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. जन्मालो दास विठोबाचे झालो, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. त्यांनी आपल्या जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण केलेली आहे. तेच जगाला जाणीव करून देतात. स्वाभिमानाने संतांनी समाजाला सांगितलं, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. ते सांगतात, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. आज माणसाची प्रवृत्ती कशी आहे बघा. माणसं कादंबरी वाचतात आणि टीका ज्ञानेश्वरीवरती करतात.
अरे ज्ञानेश्वरी वाचा पहिल्यांदा पूर्ण आणि मग बोला ना. वाचायची कादंबरी आणि टीका करायची हा तसं करायचा प्रपंच आणि बोलायचं संतांच्या वरती हे जुळत नाही बरं का. हा त्यांनी बोलू नये. हा बोलू नये लक्षात ठेवा. आणि असा जर कोणी बोलायला लागला तर जीभ झडून जाईल लक्षात ठेवा. म्हणून संतांनीच परकड भाषेमध्ये समाजाला सांगावं बरं काय. बाकी कोणीतरी सांगू नये. म्हणून मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या जीवाला आज हे संत जाणीव करून देतात. बाबांनो आपल्याला प्राप्त झालेला नरदेह आहे तो भगवंताची भक्ती करण्याकरता प्राप्त झालेला आहे. आणि प्रत्येकाने ती इति कर्तव्यता जीवनामध्ये पूर्णत्वाला नेली पाहिजे. त्याच्याकरताच हा जन्म आहे. त्याच्याकरताच जन्म आहे. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. कोणी म्हणेन संसार करायचा नाही का, तर शास्त्र सांगतं संसार करावा लागत नाही. संसार होत असतोय. परमार्थ करावा लागतोय. संसार होत असतोय. संसार करण्याकरता फार काही करावं लागत नाही. तो प्रारब्धाने होतो. प्रारब्धाने होतो. पण परमार्थ केला तरच होतो. परमार्थ केला नाही तर होत नाही. जे होणार आहे त्याच्याकरता प्रयत्न करण्याची गरज नाही. आणि जे प्रयत्न वाचून होत नाही ते केल्याशिवाय माणसांनी राहू नये. संसार होत राहतो. संसार करण्याकरता काही शिकवावं लागत नाही. लक्षात ठेवा. काही करावं लागत नाही. अंगवळणी येते. अंगवळणी कुठं जगामध्ये संसार करण्याचं शिक्षण दिलं जातं का? नाही दिलं जात. म्हणून तो होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. आणि तो करण्याकरता प्रयत्न प्रत्येकाने जीवनामध्ये केला पाहिजे. प्रयत्न केला पाहिजे लक्षात ठेवा. आणि तो प्रयत्न या जन्मामध्ये प्रत्येकाने करावा. प्रामाणिक प्रयत्न करावा बरं का. प्रामाणिक प्रयत्न करावा. आता काही करत असताना तुम्हाला जर तो घडला नाही तर तो प्रतिबंध सांगितला जातो. तो प्रतिबंधाचा विचार इथं आपल्याला आता मांडायचा नाहीये. फक्त एवढाच विचार इथं आपल्याला करायचा आहे. हा जन्म भगवंताची भक्ती भगवंताचं दास्यत्व करण्याकरता मिळालेला आहे. आणि प्रत्येकाने त्याच्याकरता प्रयत्न करावा. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. दास नाम त्याची भक्ती आपण जीवनामध्ये केली पाहिजे. प्रत्येकाने प्रयत्नाने केली पाहिजे. जाणीवपूर्वक केली पाहिजे. किंबहुना केलीच पाहिजे. केलीच पाहिजे. प्रत्येकाचं ते कर्तव्यच आहे. प्रत्येकाचं ते आद्य कर्तव्य लक्षात ठेवा. रोज माणसांनी उठल्याबरोबर देवाला नमस्कार केलाच पाहिजे. काय मेहरबान करत नाही आपण. करा रे बापानो
साधन हरीचे झनी करणीचे करू नका. हरिपाठातच प्रमाण आहे नाथांच्या. हा तुकोबारांचं आहे, नाथांचं आहे, नाथांच्या हरिपाठातलंच आहे. हा म्हणजे करा रे बापानो साधन हरीचे. बघून घ्या. कारण आमचा आंधळा माणूस सांगतोय त्या अर्थी चुकीचं नाही बरं का. आणि सांगितला तर चुकेल, पण आंधळा ज्या अर्थी सांगतो त्या अर्थी चुकीचं सांगणार आणि एवढे त्याच्यावरती संस्कार तीर्थरूप महाराजांनी केलेत बरं का. साधन केलं पाहिजे. याच्याकरता मनुष्याचा जन्म आहे, भक्ती करण्याकरता आहे. ती भक्ती या जन्मामध्ये केली पाहिजे, कर्तव्य बुद्धीनं केली पाहिजे. लक्षात ठेवा, टाइमपास म्हणून नव्हे. हरी भक्ती करा हरी भक्ती येईल अंती कामा. भक्ती केलेलीच शेवटी आपल्याला उपयोगाला येईल. संसार केलेला उपयोगाला येणार नाही. यमाच्या ताब्यातून जर कोणी सोडवेल तरी परमार्थाची केलेली साधनाच आपल्याला सोडवणार आहे, बाकी कोणीही सोडवणार नाही. जोवरी जनगा तोवरी मनती माझा, मानितीला न थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला बाबुल आजा, कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. अंत काही कोणी कामाला प्रपंचातली माणसं येत नाहीत. लक्षात ठेवा, देवच तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी. कधी भक्ती केली तर वशिल्याने येत नाही, त्याची भक्ती करावी लागेल. म्हणून इथं महाराज सांगतात, आपल्याला प्राप्त झालेला मनुष्य जन्म आहे, त्याची भक्ती करण्याकरता तो मिळालेला जन्म आहे. प्रत्येकाने त्याची भक्ती करा, त्याचं दास्यत्व करा, त्याची सेवा करा, त्याचं दास म्हणून घ्या तरीच जन्मा यावे. दास विठोबाचे व्हावे. आणि हे जर जीवनामध्ये नाही केलं आणि आपल्याला जन्म प्राप्त झाला तर महाराज म्हणतात त्या जगण्याची
नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. जी भगवंताच्या भक्तीपासून दूर आहेत, वंचित आहेत, ज्यांनी जीवनामध्ये भगवंताची भक्ती केलीच नाही, अशी या भूतलावरती काय कमी आहेत का? यादी दिली. स्वान, स्वान म्हणजे कुत्री, आणि सुकर म्हणजे डुक्कर. चांगल्यांचा उल्लेख केलाय बरं. हा, यांची काय या भूतलावरती काय उत्पत्ती कमी आहे का म्हणतात? तुकोबर आहे म्हणतात बरं का. नाही तरी काय थोडी. हा, भक्ती वाचून जगणारे एवढे जीव या भूतलावरती आहेत, त्याच्यापैकी 2 पश्वादिकाचा उल्लेख केलाय. का केला हो? काय केला असेल तुकोबारांनी? त्याच्यामध्ये 2-3 भाव आहेत. 2-3 भाव आहेत बरं का. पण ज्या संबंधाने हा विचार मांडला तेवढाच भाव मी आपल्या समोर प्रकट करतो. कुत्र्याला पिलं 1, 2, 3 नाही, डझनानं होतात बरं का. जशी कुत्र्याला पिलं डझनानं होतात, तशी डुकराला सुद्धा एवढी माणसाला जन्माला घालता येत नाहीत. तुकोबारांना सांगायचं आहे, अरे तुम्ही जन्म देऊन देऊन किती देणार? देऊन देऊन तिळ. याच्यापेक्षा जन्म जास्त आपण देऊ देत नाही मुलांना. पण त्या कुत्र्याचा आणि डुकराचा विचार केला, डझनाने जन्माला घालतात. डझनाने जरी जन्माला घालत असले तरी त्या जन्माला येण्याला काय किंमत आहे का? काहीच किंमत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे मनुष्योनीच्या मानाने जन्म देण्याची शक्ती त्या पश्वादिकाच्या ठिकाणी अधिक आहे, एवढी माणसाच्या ठिकाणी नाही. लक्षात ठेवा. हा, जन्माला येणं आणि जन्माला घालणं यात पुरुषार्थ नाही. महाराज म्हणतात ते पशुही करतात, तुम्ही करता त्यात नवल नाहीये. तुम्ही करता यात नवल नाहीये. वरती जन्माला घालतात, त्याची व्यवस्था सुद्धा करावी लागत नाही. का लागते? लागत नाही. आपल्याला 2 झाली तर चिंता आहे. चिंता आहे. लक्षात ठेवा. पगार पुरतो की नाही? 2 पोरं झाली तर दोघांना 2 बंगले पाहिजेत. जन्माला घातलीच कशाला चिंता करण्याकरता. त्या पश्वादिक योनीमध्ये एवढी जन्माला येऊन सुद्धा त्या कुत्र्याला चिंता नाही आहे, त्या सुकराला सुद्धा चिंता नाही. तेव्हा जन्माला घालण्यामध्ये पुरुषार्थ नाही. लक्षात ठेवा. ती सुद्धा जन्म देतात, जन्माला घालतात. तेच आपण जन्माला येऊन जर करत असेल तर मला म्हणतात नाही तरी काय थोडी. यांची काय या जगामध्ये संख्या कमी आहे, त्यात तुमची अधिक भर. जी जन्माला घालणारी पश्वादिक योनी आहे, ती जन्माला घालून त्यांची या भूतलावरती गर्दी आहेच. त्यांच्या जीवनामध्ये भक्तीचा काही संबंध नाही. आणि तीच अवस्था जर आमच्या जीवनामध्ये असेल, जन्माला येऊन जर आपणही जर ते करत नसेल तर त्याच्यात आणि आपल्यात काहीही फरक नाही. लक्षात. थोडस महाराज बोलले, थोडं परखड बोललेत बरं का. परखड कधी बोलावं लागतं? हिताच्या बाबतीत परखड बोलावं लागतं बरं का. तुकोबारे म्हणतात, समाजाला राग आला तरी चालेल, ना देणं ना घेणं.
महाराज म्हणतात आम्ही जरी बोललो तरी हिता करता बोललोय. हा स्वार्था करता नाही बर का, स्वार्था करता नाहीये. म्हणून महाराज अनेक ठिकाणी बोलले तुका म्हणे सत्य सांगो हे होत रागे येतील ते. का कुठं त्यांना निवडणुकीला उभं राहायचं नाहीये. हा कुणाकुण काय त्यांना मिळवायचं नाहीये. हा समाजाच्या हिताकरता हे त्यांचे बोल परखड आहेत, परखड आहेत. तुकोबराय देवाशी परखड बोलले हो, देवाशी परखड बोलले. तुकोबराने देवा माझ्या मुखाने कोणाला तरी संत म्हणायला लावशील करी शिके देवा करी माझे करी शिते देवा करी माझे सुखे बरी मी त्याशी मुखे न म्हणे संत. जिथं देवाची गय केली नाही तिथं आमची तुमची गय करतील संत. हा हा हिता करता हे परखड बोललंच पाहिजे बर का. आणि त्या हिताच्या पोटी तुकोबारांचे शब्द स्पष्ट आहेत. नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. युने पश्वादिक युने आहे, तेही जन्माला येतात, तेही जन्माला घालतात, अधिक अधिक घालतात. पण त्या जन्माला येण्यामध्ये आणि जन्माला घालण्यामध्ये काहीही फळ नाहीये. आणि तेच आमच्या तुमच्या जीवनामध्ये जर घडत असेल तर महाराज म्हणतात त्याच्यात आणि आपल्यात काही फरक राहणार नाही. तेव्हा आपल्याला प्राप्त झालेला जन्म आहे, त्या जन्माची सफलता आपण साधली पाहिजे. हा जन्म सफळ झाला पाहिजे, वाया जाता कामा नये. याच्याकरता काय करावं महाराजांनी पुढे विचार मांडलेला आहे. तेव्हा तरीच जन्मा यावे दास विठोबाचे, नाही तरी काय थोडी स्वान बाप सुकुरे बापुडी विठोबा. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय मनुष्य योनीमध्ये जन्माला आलेल्या जीवाला जाणीव करून देतात. प्राप्त झालेला जन्म हा भगवंताची भक्ती करण्याकरता प्राप्त झालेला आहे. आणि ते केलं तर या जन्माची सार्थकता आहे, सफलता आहे. आणि ती सफलता करण्याकरता आपण प्रयत्न करावा. काय केलं म्हणजे जन्म सफल होईल, काय नेमकं करायचं आहे. महाराज म्हणतात जे करायचं आहे ना, जे केल्यानंतर सफल होईल असं जीवनामध्ये करा. आम्ही ते केलं, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. ज्याच्या करता आम्ही जन्माला आलो ते फळ आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झालं. ते नेमकं काय फळ आहे, काय नेमकं करावं. Yeah.
अंगी लागोनी मळ नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडे. हा, या मनुष्य जन्माची सफलता कशामध्ये आहे? अंगी लागोनी मळ. आपल्या अंगाला कुठल्या प्रकारचा मळ लागू देऊ नका. म्हणजे काय हो? घरातली माणसं कपडे धुवून देतात, सांगतात कुठं डाग पाडू देऊ नका बरं का कपड्याला. कुठं कपड्याला डाग पडू देऊ नका. कोण सांगतं? घरातली माणसं. म्हणजे कपड्याला डाग पडलेला चालत नाही, त्यातल्या त्यात पांढऱ्या कपड्याला पडलेला डाग तर अजिबात चालत नाही. जर पांढऱ्या कपड्याला पडलेला डाग जर त्या कपड्यातून उठून दिसतो, तर आयुष्यामध्ये जीवन वागत असताना जर एखादा अंतःकरणाला डाग पडला तर तो आयुष्यभर जन्माच्या जन्म कारणीभूत होतो. जीवन जगत असताना अविद्येचा मळ आणि पापाचा मळ लागू देऊ नका बरं का. अंगी लागो निधी मळ. मळ म्हणजे घाण. अंगी म्हणजे अंगी या शब्दाचा इथं अंतःकरण असा अर्थ घ्यायचा बरं का. अंतःकरणामध्ये अविद्येचा मळ निर्माण होणार नाही आणि अंतःकरणामध्ये पापाचा मळ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. जेणेकरून आयुष्यामध्ये पाप घडणार नाही याची दक्षता घ्या बरं का. दक्षता घ्या. तुकोबारांनी वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. त्याचं वर्णन आहे ते कधी ऐकायला मिळेल? शिंदेवाडीला ऐकायला मिळेल. 14 तारखेला एकादशी आहे बरं का. आणि 14 तारखेला काय? संक्रांत आहे. आणि त्या दिवशी कीर्तन या शिंदेवाडीला बरं का. अनवर शिंदेवाडी. हा, तिथं मी सांगणार आहे, आता सांगणार. देव तिळी आला, बरोबर एकादशीलाच संक्रांत आल्या बरं का. म्हणून एकादशीला तीळ खायला चालतात, फक्त ज्या दिवशी संक्रांत येते त्या दिवशी बरं का. हा, एरवी तीळ एकादशीला चालत नाही. गेला अंतरीचा मळ लागो नेदी मळ अंगी. महाराज म्हणतात हा पापाचा मळ अंतःकरणामध्ये लागू देऊ नका. अंतःकरणाला जीवनामध्ये पाप करू नका. या मनुष्य जन्माचं वर्णन करत असताना असं वर्णन केले, हा मनुष्याचा जन्म पाप करण्याकरता नसून पाप घालवण्याकरता आहे. पाप करण्याकरता नसून पाप घालवण्याकरता आहे. पण माणसं पाप घालवायचं राहिलंच, पण पापच करायला लागली. पापच करायला लागले. उद्याची एकादशी आहे 31 डिसेंबर. कसे आले? दोन्ही एकादशीलाच आले बरं. 31 डिसेंबर आहे. आपला संस्कृतीचा तो संबंध नाही आहे, पण इंग्रज जाताना संस्कार ठेवून गेलेत ना.
माणसं चैत्र पाडवा साजरा करत म्हणजे 31 डिसेंबर साजरा करतात का? बीज शिल्लक राहिले अजून इंग्रजांचं भारतात बरं का. म्हणजे 31 डिसेंबर साजरा करतात ते संकरीच बीज आहे, लक्षात ठेवा. तेव्हा करू नका, साजरा करू नका, लक्षात ठेवा. मला सांगण्याचा भाव आहे, पाप करण्याकरता जन्म नाही, पाप घालवण्याकरता जन्म आहे. आणि तो पापाचा मळ आज आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. तो पापाचा मळ घालवायचा आहे. ज्याच्या जीवनातलं पाप गेलं, पाप घालवण्याकरता जीवनामध्ये प्रयत्न केला, महाराज म्हणतात हे मानवी जीवनाचं फार मोठं कार्य आहे, फार मोठं कर्तव्य आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही जीवनामध्ये हे केलं, आम्ही परमार्थाची साधना केली आणि परमार्थाची साधना करता करता त्या साधनेतून आम्ही अशा अवस्थेला प्राप्त झालो. तुका म्हणे आम्ही झालो आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा, जन्मल्याचे ते फळ अंगी लागो निधी मळ. पाप करण्यामध्ये प्रवृत्त होऊ नका, पाप घालवण्याकरता प्रयत्न करा, लक्षात ठेवा. हे आमच्याच वाट्याला आहे, इतरांच्या वाट्याला नाही, लक्षात ठेवा. वर्णन केलंय, एकादशी आहे. एकादशी ही माणसा करताय का पशु करताय? माणसा करताय. पशुकला एकादशी नाहीये. म्हणून गुरुवर्य महाराज सांगायचे, पूर्वीच्या काळामध्ये खेड्यामध्ये ब्राह्मण पंचांग सांगायला जायचे. त्यावेळी छपाई नव्हती. ते ब्राह्मणाने बघावं आणि प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन प्रत्येक घरात जाऊन सांगावं अमावस्या कधी आहे, पौर्णिमा कधी आहे, एकादशी कधी आहे, चतुर्थी कधी आहे, हे सांगावं बरं का. हा ब्राह्मण एका घरामध्ये सांगण्याकरता गेला, मावशी परवा दिवशी एकादशी आहे असं सांगून गेला. सांगत असताना त्या मावशीच्या दारात म्हैस बांधली होती बरं का. काय बांधली होती? म्हैस बांधली होती. ते शब्द त्या मावशीच्या कानावरती गेले आणि म्हशीच्या कानावरती गेले. ज्या दिवशी एकादशी उजाडली त्या दिवशी मावशीनेही केली नाही आणि म्हशीनेही केली नाही. म्हशीनं का केली नाही? तिला कळाली नाही म्हणून केली नाही. मावशीनं कळून केली नाही, त्याच्यापेक्षा म्हैसवरी. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, उपजतावरती बैर अंध होती पांगोळमुखी. पशुला पाप पुण्याचा संबंध नाही बर का. पण माणसाने जे सांगितलं ते नाही केलं तर पाप निर्माण होतं, पाप निर्माण होतं. आणि ते पाप निर्माण होऊ देऊ नका. अंगी लागो निधी मळ. पाप पुण्याचा त्या मलाचा अंतकरणाला कुठं स्पर्श होऊ देऊ नका. अंतकरण शुद्ध राहील. ते अंतकरण शुद्ध करण्याकरता जीवनामध्ये प्रत्येकाने प्रयत्न करा. म्हणून अंगी लागो निधी मळ. आणि या पद्धतीने जीवन जगत असताना ज्यांनी आपल्या जीवनातलं पाप घालवलं, स्वतःचं जीवन शुद्ध केलं आणि ज्यांचं जीवन शुद्ध झालं, अशा नावाचा आज जगामध्ये गौरव केला जातो. महाराज म्हणतात त्यांचंच जीवन या समाजामध्ये कसं आहे ते शेवटच्या चरणात
तुका म्हणे भले ज्यांच्या नावे मानवले, असे थोर पुरुष या भूतलावरती होऊन गेले. त्यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर सुद्धा आपला जीवन पवित्र होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, अशा अवस्थेला मंडळी या भूतलावरती ही परमार्थाची साधना करून प्राप्त झाले. त्यांचं जीवन भलं झालं, परम कल्याण झालं. किंबहुना त्यांच्या नावाचा जर आपण उल्लेख केला तर आपल्या जीवनातलं सुद्धा पाप जात, असं ज्यांनी जीवनामध्ये केलं. तुका म्हणे भले ज्याच्या नावे मानवले, नाही तरी काय थोडी स्वान चुकरे बापुडी. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन या भंगाचा काही विचार आपल्या समोर प्रगट केला. सांगत असताना याच्यामध्ये जे योग्य आहे ते
श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून जे काही ऐकलं ते विचार आपल्या समोर प्रकट केले आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द आले असतील ते खास माझ्या आहेत. जे योग्य आहे त्याचा जीवनामध्ये स्वीकार करा, जे चुकीचं आहे ते माझं मला परत करा, दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी श्री गुरूंच्या चरणी समर्पित करायचे आहे आणि जो संतांनी सांगितलेला विचार आहे त्या विचाराप्रमाणे हळूहळू का विना आपण वागण्याचा प्रयत्न करायचा आहे बरं का. तिरस्कार करू नका. संतांनी जो विचार सांगितला आमच्या तुमच्या भल्याकरता सांगितला, आमच्या तुमच्या कल्याणाकरता सांगितला आणि तो विचार धरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. तशी सद्बुद्धी तसं सामर्थ्य त्या भगवंताने आम्हा तुम्हाला सर्वांना द्यावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्ण रामदेव पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीन व्यंगभूत युक्ती नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम.